पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक हितासाठी नागरिकांना सोन्याची खरेदी टाळण्याचे आणि पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केल्यानंतर देशातील नागरिक मोदींवर प्रचंड चिडले. ज्याच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला पाहिजे होता त्याच्या हातात देश दिला असं म्हणत या तरुणाने नाराजी व्यक्त केली. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. केंद्र सरकारनं पेट्रोलचा भाव वाढवला, डिझेलचा भाव वाढवला, बरोबर. 1-2 महिन्याखाली केंद्र सरकारनं ह्याच मोदी सरकारनं 60 लाख टन डिझेल बांगलादेशला दिलं का नव्हतं? दिलं का नव्हतं? 80 रुपयानं. आपल्या भारतात काय रेट चालू आहे? 90 रुपयाच्या वरच आहे ना. मग कशामुळं दिलं हे? कशामुळं? अरे देश सेवाच करायची, आपल्या देशाची सेवा करायची. आपल्या देशाचे माणसं उपाशी मारायला लागली, त्यांचं बघा ना तुम्ही. दुसऱ्या देशाला कशामुळे तुम्ही हे करायला लागला? खरं खोटं आहे? आपलाच प्रधानमंत्री आपल्या देशाची वाट लावायला लागला. हो, हे तुमच्या लक्षातही नाही, सामान्य जनतेच्या लक्षात येई नाही ही गोष्ट. कळतं का तुम्हाला? दुसऱ्या देशातल्या माणसांना जर तुम्ही 80 रुपयानं डिझेल विकत असला, आपल्या देशात काय परिस्थिती चालू होती बघा ना तुम्ही. पहिली आपले देश सुधारावा, मग दुसऱ्या देशाकडे बघा. आपल्या देशात तुम्ही महागाई वाढवून ठेवली, सगळं वाढवून ठेवलंय. आपला देश बिघडून जर तुम्ही काय म्हणते स्वतःचं घर जाळून दुसऱ्याला चांगलं करायचं बघत असला, ती चुकीचं आहे ना. त्यांचं लग्न झालंय का? झालंय का? ज्या माणसाचं लग्न झालंय, ज्याला बायका लेकर आहेत, त्याला तेलाची मिठाची किंमत कळत असते. हे कुणाचं बी काम नाही हो. येड्याच्या हातात सत्ता दिल्याने झालंय. ज्याच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायचा त्याच्या हातात यांनी देश दिलाय. खरं खोटं आहे? त्याच्यामुळं ज्याला बायका लेकर आहेत त्याला बसवा पदावर, ते बरोबर हँडल करत. आता सोनं आता मोदी साहेब आता उद्या सांगतील कपडे पण घाल नका, उघडं शिंडायचं का मग रस्त्याने? जनता भोळी, त्यामुळे मोदी साहेबांनी सगळा फायदा घेतला जनतेचा. काय बाकीचा काय विषय नाही. यांनी सगळी वाट लावून टाकली देशाची, महागाई सगळी वाढवून टाकली, सामान्य जनता सगळी मरायला लागली. काय म्हणणं तुमचं? सगळं वाढवलंय. 600 रुपयाला गॅस होता 2-4 वर्षाखाली, डायरेक्ट 1200 रुपयाला झाला. आता डबल किंमत झाली. आम्ही जे काम करतो म्हणजे पगार म्हणतात दुसरीकडे, इथं अर्निंग म्हणतात. आमची अर्निंग दिवसेंदिवस कमीच होत चालली. वाढायची तर नावच नाही, पण कमीच होत चालली. तुम्ही आता विचार करा, स्वतः प्रधानमंत्री जर म्हणत असला, आपल्याला बोलत असला की भाजीला तेल कमी वापरा तुम्ही, तर अजून कायचे दिन यायचे आपल्याला? आता आपला प्रधानमंत्री आता आपल्याच घरातलं काढून दुसऱ्याच्या घरात देत असल्यावर आपल्याला म्हणतंय कमी कमी वापरा, म्हणजे ही चुकतंय कोणाचं नेमकं इथं? यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.